नमस्कार, जय शिवराय। गणेशोत्सव 2020 आणि या 2020 सालच्या गणेशोत्सवात सेवा मित्र मंडळाच्या ऑनलाईन गणेशोत्सव या कार्यक्रमात हिंदवी स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व या माध्यमातून आपण रोज भेटतोय। आज या एका अतिशय खुंखार जबराट रांगड्या सरसेनापतीची रांगड्या शिलेदाराची कथा सांगण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोगलांच्या छाताडात धडकी भरवणाऱ्या आणि आदिलशाही सैन्याला पळता भुई थोडी करणाऱ्या अशा एका महापराक्रमी सरनोबताच्या कथेसाठी मी या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहे। आजच्या शिलेदाराचं नाव आहे सरनोबत प्रतापराव गुजर। होय, म्हणजे तेच ज्यांच्यावरती ते शब्द कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले आहेत। म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वीर दौडले सात। ते दौडलेल्या 7 मराठ्यांमधले एक म्हणजे आमचे शिलेदार प्रतापराव गुजर। प्रतापराव गुजर कोण, ते कसे होते, काय होते याविषयी बोलायचं झालं तर ही 10 दिवसाच्या गणेशोत्सवाची 10 दिवसाची जी व्याख्यानमाला आहे हे सुद्धा कमी पडेल एवढा प्रतापरावांचा पराक्रमी इतिहास आहे। खरं सांगू तुम्हाला, आपल्याला ते जे गाणं आहे ना, आम्ही तरी लहानपणापासून ऐकलंय। दगडावर दिसतीला अजूनी तेथल्या टापा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात, वीर दौडले सात। ते जे 7 मराठे, ते 7 आमचे शिपाई स्वराज्य सेनेतले प्रतापरावांच्या सोबत ते उरलेले 6 गेले। ते का, कसे, कशासाठी, कोण होते नक्की प्रतापराव, किती महत्वाचा शिलेदार होता या आमच्या हिंदवी स्वराज्यातला, आज आपण जाणून घेऊ। खरं तर या शिलेदाराचं नाव कुडतोजी गुजर आणि कुडतोजी गुजर हे साधारणपणे 1657 सालच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये दाखल झालेले असावेत। साताऱ्याजवळ खटावच्या इथे भोसरे नावाचं गाव आहे। या भोसरे गावचं हे गुजर कुटुंब, हे कुडतोजी गुजरही त्यातलेच। पण सुरुवातीला 1657, 1659, 1660च्या दरम्यान ते अत्यंत तरुण तडफदार महाराजांच्या फौजेत दाखल झालेले होते। पण प्रामुख्याने प्रतापराव गुजर यांची दखल घ्यावी अशा पद्धतीचा पराक्रम, अशा पद्धतीचा इतिहास त्यांच्याकडून कधी घडला माहिती आहे तुम्हाला? नजरेत झळकावे आणि त्यांच्या पराक्रमाची नोंद घ्यावी असा इतिहास त्यांच्याकडून, असा पराक्रम प्रामुख्याने कधी घडला तर तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक वेगळा प्रसंग, अतिशय भावनिक, अतिशय गंभीर आणि संकट आलेला प्रसंग म्हणजे शिवाजी महाराज पुरंदरचा तह करून आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले तो प्रसंग। आणि ते नुसते भेटायला नाही गेले, तिथे शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं, महाराजांच्या भोवती चौक्या पहारे बसवण्यात आले। त्यावेळी शिवाजी महाराजांनी जाता जाता हे जे कुडतोजी गुजर होते, या कुडतोजी गुजरांना मासाहेब जिजाऊंच्या सोबत ठेवलेलं होतं। या कुडतोजी गुजरांवर फार मोठी जबाबदारी होती की या हिंदवी स्वराज्याचा महाराजा आमचे शिवाजी राजे ज्यावेळी शेकडो कोस लांब आहेत, अशावेळी हे स्वराज्य आदिलशहा, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब यांच्यापासून त्याचं रक्षण करायचंय। मुघलांचंही काही सांगता येत नाही, तह केला असला तरी सुद्धा राजा नाहीये हे बघून खोड्या काढतील। अशा वेळी स्वराज्याच्या हद्दी सांभाळण्याचं आणि स्वराज्याच्या सीमा सांभाळण्याचं, त्यांचं रक्षण करण्याचं, कुणी घुसखोर स्वराज्यात शिरणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कुडतोजी गुजरांनी केलेलं आहे। आणि याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या पश्चात महाराज आग्र्याला कैदेत असताना इकडे कुडतोजी गुजरांनी आणि मासाहेबांनी आणि त्यांच्या साथीदारांनी स्वराज्य इतक्या प्राणपणे सांभाळलं, अशा पद्धतीने ते राखलं। उलट एक पाऊल त्याच्यात भर घातली। विलक्षण गोष्ट अशी की त्यावेळेच्या 15 ऑगस्ट तारखेला त्यांनी एक किल्ला जिंकला आणि स्वराज्य वाढवलं। शिवाजी राजे कैदेत आहेत आणि अशा वेळी कुडतोजी गुजर 15 ऑगस्ट या तारखेच्या दिवशी एक किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करतायत।
म्हणजे राजा नसताना तर आमचं स्वराज्य कमी व्हायचं सोडा, आमचं स्वराज्य वाढत होतं. हा कुर्तोजी गुजरांचा पराक्रम आहे. मासाहेब जिजाऊंच्या सोबत ठेवलेले हे जे शिलेदार होते आमचे कुर्तोजी, हे तिथून नजरेत भरले. आणि कुर्तोजी 1670-71च्या दरम्यान त्यावेळी काय झालेलं होतं, शिवाजी महाराज आग्र्याला जाताना नेताजी पालकर आणि त्यांची थोडीशी भांडणं झाली, खरखर झाली आणि नेताजी पालकर हे स्वराज्य सोडून गेले. स्वराज्याला सरनोबत नव्हते. आणि त्यावेळी शिवाजी राजांनी यांचा पराक्रम बघून, यांची तडफ, यांची ताकद, यांची जिद्द, यांचा रांगडेपणा, यांची मर्दुमकी, यांची बहादुरी बघून कुर्तोजी गुजरांना आमच्या ते घोडदळाचे पहिल्यांदा शिलेदार होते, घोडदळाचे प्रमुख होते, पण त्यांना सरनोबत केलं. आता मात्र सरनोबत झाल्यावर प्रतापरावांच्या हातात दोन्ही सेना आल्या. प्रतापरावांच्या हातातली हत्यारं जणू वाढली, बळ वाढलं. त्यांनी चारही दिशांनी मुघलांचा आणि आदिलशाहीचा धुव्वा उडवायला सुरुवात केली. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं त्यांनी रोज सपाटा लावला आणि आदिलशाही ठाणी ठोकत 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 पार पल्याड नेली, स्वराज्याच्या हद्दी वाढवल्या. स्वराज्य समृद्ध तर केलंच, पण स्वराज्य मोठंही केलं. स्वराज्याचा विस्तार करण्यात सरसेनापती प्रतापराव गुजरांचा हात दुसरं कोणीही धरू शकत नाही. आणि प्रतापरावांच्या नावाची दहशत इतकी निर्माण झाली की मुघलांचे सैनिक आणि आदिलशाहचे सैनिक प्रतापराव आलाय एवढं कळलं की त्या ठिकाणाहून पळून जायला लागायचे. रावाचा पराक्रम फार. त्याच्या म्यानातनं असिका एकदा बाहेर निघाली, तलवार बाहेर निघाली की ती थेट गनिमाच्या रक्ताचं पाणी प्यायची आणि मगच म्यानात त्या ठिकाणी जायची. प्रतापराव म्हणजे खुंखार सेनानी. तुम्हाला सांगतो, आम्ही साल्हेरचा किल्ला जिंकला. साल्हेरचा किल्ला हा नाशिक प्रांतातला अत्यंत महत्त्वाचा किल्ला. मुघलांच्या दृष्टीने, मराठ्यांच्या दृष्टीने आणि आदिलशाहीच्या दृष्टीने हे ठाणं अतिशय महत्त्वाचं होतं. साल्हेरचा किल्ला फार अभेद्य आहे, तिथे मराठे पोचू शकत नाहीत, शिवाजीची लोक येऊ शकत नाहीत, अशा पद्धतीचा एक भ्रम या लोकांमध्ये पसरलेला होता. प्रतापराव गेला आणि रावानं अवघ्या काही दिवसात साल्हेर मारलं, फत्ते करून टाकलं. आणि हा विजयाचा खलिता ज्यावेळी शिवाजी महाराजांना दिला, शिवाजी राजांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले की या सह्याद्रीतलं एक अनमोल रत्न रावाने आपल्याला जिंकून दिलेलं आहे. पण त्यावेळी काय झालं माहिती तुम्हाला? खरं प्रतापरावाच्या आयुष्यातलं आणि आमच्या हिंदवी स्वराज्याच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीतल्या पटलावरचं एक भयानक युद्ध त्या ठिकाणी झालं. साल्हेर जिंकला आणि तो मराठ्यांनी जिंकला हे बघितल्यावर आता मोगल बादशाह औरंगजेब प्रचंड संतापणार याची जाणीव दक्षिणेत असलेल्या मुघल सरदारांना झाली. त्याच्यामध्ये दिलेर खान होता, त्याच्यामध्ये बहादूर खान होता. या दोघांनी काय केलं, आपापली कामं सोडली आणि दिलेर खान आणि बहादूर खान एकत्र आले आणि जवळजवळ 50,000वर मुघलांची फौज त्या ठिकाणी एक झाली आणि मराठ्यांना कोंडीत पकडण्यासाठी साल्हेरच्या दिशेने सरकायला लागले. त्यांना वाटलं हे जे कोणी आलेले आहेत हे शिवाजी राजाची लोक, ह्यांची फौज थोडी आहे, आपण एवढे जण एकत्र गेलो तर यांना मारू आणि एक तरी विजयाची बातमी बादशाहकडे पाठवू, असा भ्रम त्यांना निर्माण झालेला होता. ते गेले. आता साल्हेर जवळ होते कुर्तोजी गुजर, मराठ्यांचे सरसेनापती, मराठ्यांचे सरनोबत. आता ज्या क्षणी ते त्या ठिकाणी त्यांना ही बातमी कळली की आपल्यावर दिलेर खान आणि बहादूर खान भली प्रचंड सेना, सेना कुठली हो, सेना समेंदर, सेना सागर होता तो, 50,000च्या वर फौज आणि इकडे आमच्याकडे 15 ते 20,000. पण त्या 15 ते 20,000 कोण कोण होतं? स्वतः कुर्तोजी गुजर, सूर्याजीराव काकडे, मोरोपंत, आनंद मकाजी भोसले, रूपाजी मोरे असे अनेक रांगडे शिलेदार त्याच्यामध्ये होते. तिकडनं मुघलांच्या फौजेची ती सेना अशी भयंकर वादळासारखी आमच्या अंगावरती धावली. साल्हेरच्या युद्धाची टिपरी दणाणायला सुरुवात झाली. प्रतापरावांनी ती फौज बघून स्वतःची शमशेर उपसली आणि मराठ्यांच्या प्रत्येक शिलेदारांना आज्ञा देत स्वतःची फौज बाहेर काढली. झालं, समोरासमोर दोन्ही फौजा एकमेकांना येऊन भिडल्या. खरी गंमत इथे होती, तुम्हाला जेध्यांच्या याच्यात सुद्धा नागोजी जेधेची कोप्पळची लढाई सांगितली, ती मैदानातली,
पण ती नंतरच्या काळातली आहे. ही आधीच्या काळातली लढाई बघा, साल्हेरच्या त्या सपाट प्रांगणामध्ये, जिथे फार डोंगरदऱ्या नव्हत्या, जिथे आमचा गनिमी कावा उपयुक्त नव्हता, जिथे आम्ही गनिमी कावा करू शकत नव्हतो, अशा वेळी 50,000 पेक्षा जास्त फौज सामोरी आलेली असताना प्रतापराव घाबरले नाहीत. ते कुर्तोजी गुजर, त्यावेळी त्यांना प्रतापराव पदवी दिलेली नव्हती. कुर्तोजीराव घाबरले नाहीत, ते डरले नाहीत, त्यांनी योजना बदलल्या नाहीत, उलट ते संतापले. ते म्हटले असं काय, ठीक आहे तुम्हाला दाखवतो आम्ही कोण आहे. त्यांनी ताबडतोब आदेश दिल्याने मराठी फौजेच्या तुकड्या झाल्या, एक फळी निर्माण केली आणि बरोबर सकाळच्या दरम्यान या दोन्ही फौजा एकमेकांच्या समोर जाऊन आदळल्या. आणि शिवाजी राजांच्या आयुष्यात जी काही त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये भयंकर युद्ध झाली, त्यातल्या एका युद्धाला तोंड फुटलं. तलवारीला तलवारी भिडल्या आणि त्या कुर्तोजी गुजरांच्या मराठ्यांच्या सरदोबताच्या मुखातून या महाराष्ट्राचा महामंत्र कडकडला, नमो पार्वतीपतये हर हर महादेव. आणि त्या महादेवाच्या नंतर समोर 50,000ची सेना असताना सुद्धा आमच्या प्रत्येक मावळ्याच्या अंगामध्ये अक्षरशः अहिरव भैरवाचं बळ संचारलं. नळ निळ सुग्रीव जांबुवंत हनुमंत सारे आमच्या अंगात आले आणि मराठ्यांनी दिसेल ती हत्यारं काढून मोगलांच्या सैन्यावरती स्वतःला घालून घेतलं. भिंगरी सटसट 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 करत फिरावी तशा पद्धतीनं प्रत्येक मावळा साल्हेरच्या त्या प्रांगणामध्ये शत्रूच्या फौजेमध्ये घुसला. भयंकर रक्तपात चालू झाला. समोरची सेना प्रचंड होती, आम्ही चिवट होतो. समोरच्या फौजेकडे जोर होता, आमच्याकडे हिम्मत होती. समोरच्या फौजेकडे संख्या होती, आमच्याकडे प्रतापराव होता. आणि रावानं अशा पद्धतीने तांडव तिथं मांडलं. सगळेच भिडले हो, सगळेच भिडले. असं युद्ध आतापर्यंत स्वराज्यात झालं नव्हतं. भयंकर हलकल्लोळ उसळला. कोण कुणाला मारतय, कोण कुणाचं रक्त काढतय, कोण कुणाच्या छातीत तलवार भोसकतय आणि कोण कुणाच्या पाठीमागनं वार करतय काही कळेना. ढाल तलवारीचा खस पडला. सूर्य माथ्यावरून पुढे सरकला. दुपार टळू लागली. दोन्ही बाजूला दुतर्फा मुर्दे पडले. तरी सुद्धा युद्ध थांबण्याची लक्षणे दिसत नव्हती. झालेल्या अपमानामुळे दिलेर खान आणि बहादूर खान पिसाळले होते. पण यांना धडा शिकवायचा या एका नेटानी, या एका जिद्दीनी प्रतापराव आणि मराठे त्यांच्यावर तुटून पडले. भयंकर रणतांडव झालं. वर्णन आहे, गुडघा गुडघा रक्ताच्या चिखलात उभं राहून मराठी मावळे त्या ठिकाणी झुंजले. शेकडो घोडे मारले. मुघलांच्या फौजेतले उंट त्यांनी पाडले. हत्ती जिंकले आणि तेवढ्यात घात झाला. आमच्या मराठ्यांकडचा एक शिलेदार सूर्याजी काकडे, महाराजांचा लहानपणापासूनचा साथीदार, त्याच्यावर इस्खलास खानानी त्या ठिकाणी तोफेचा गोळा चालवला आणि सूर्याजी काकड्यांना तो गोळा लागला आणि धडकन सूर्याजी काकडे खाली कोसळले. स्वराज्याचा लहानपणापासूनचा सवंगडी साल्हेरच्या युद्धात पडला. आणि फक्त एवढं दृश्य कुर्तोजी गुजरांनी पाहिलं, त्या क्षणी ते घोड्यावरून उतरले. सूर्याजीचा मृतदेह त्यांनी बाजूला न्यायला लावला आणि त्यांनी हातातला घोडा वगैरे सगळं सोडून दिलं. आणि वर्णन अशा पद्धतीने इतिहासात आहे, त्यांनी दोन्ही हातामध्ये पट्टे चढवले आणि त्यानंतर पट्टे चढवलेले कुर्तोजीराव त्या मुघलांच्या फौजे सुदर्शन चक्राप्रमाणे सणसणत सुटले. त्यांनी रक्तपात त्या ठिकाणी केला, भयंकर कंदन करून टाकलं. आणि जो इस्खलास खान सूर्याजी काकड्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता, त्या इस्खलास खानाला प्रतापराव गुजरांनी खलास करून टाकला. रावांनी खानच खलास केला, सरदार ठोकला. पहिला इस्खलासचा पाडाव झाला. त्यानंतर डाव्या बाजूने हे जे वादळ आतमध्ये शिरलं कुर्तोजी गुजर नावाचं, ते आणि त्यांची तुकडी, त्यांनी मुघलांचा तोफखाना बंद पाडला. त्यांनी पुढे जाऊन अनेक सरदार धरले आणि बघता बघता सकाळी चालू झालेल्या युद्धाला कलाटणी मिळाली आणि विजयश्रीची माळ आम्हा स्वराज्य सेनेच्या गळ्यात पडायला लागली. भगवा तेजानं तडफेनं ताकदीनं फडकू लागला. आणि सांगतो तुम्हाला, प्रतापरावांच्या पराक्रमाने, कुर्तोजी गुजरांच्या त्या पराक्रमाने साल्हेरचं युद्ध जे भल्या मैदानात होतं, जे 50,000 लोकांच्या विरुद्ध होतं, ते सूर्यास्ताच्या दरम्यान आम्ही जिंकलं. स्वराज्याला विजय मिळाला. विजय मिळाला कुर्तोजी गुजरांना, विजय मिळाला हिंदवी स्वराज्याच्या स्वराज्य सेनेला. सगळे जण रक्ताने न्हाऊन निघाले होते. तुम्हाला या युद्धाची गंमत सांगतो,
मुघलांचे 27 सरदार प्रतापरावांनी पकडून आणले, जिवंत धरले. किती मारले त्याची तर गणतीच नाही. दुतर्फा मुर्दा पडलेला होता. आसमंतामध्ये घारी गिधाड घिरट्या घालत होती. प्रत्येकाला रक्ताची अंघोळ झाल्यासारखा प्रत्येक माणूस दिसत होता. पण सांजेच्या समयाला साल्हेरचं भयंकर युद्ध थांबलं. 30-32 हजार स्वार खलास झाले. महाप्रचंड युद्ध झालं. आणि या महाप्रचंड युद्धामध्ये शेवट काय झाला, मराठ्यांचा आणि कुर्तोजीराव गुजरांचा, मराठ्यांच्या सरसेनापतीचा जोर बघून दिलेर खान आणि बहादूर खान पळून गेले आणि आम्ही जिंकलो. साल्हेरच्या युद्धाची वार्ता राजगडावर आली, तशीच ती दिल्लीलाही गेली, चारही दिशांना पसरली. महाराजांना इतका आनंद झाला, पण तो आनंद व्यक्त तरी कसा करायचा. मुखावरती आनंद आणि डोळ्यामध्ये अश्रू आमच्या सूर्याजी काकडेसाठी. पण त्या युद्धामध्ये जो केलेला पराक्रम होता, त्या पराक्रमाकडे बघून कुर्तोजी गुजरांना प्रतापराव अशी पदवी आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी दिली. आणि आमचे कुर्तोजी गुजर प्रतापराव झाले ते साल्हेरी मारल्यानंतर. असं त्यांच्या आयुष्यातलं साल्हेरचं युद्ध. अशी असंख्य युद्ध त्यांनी गाजवली. सुरतेला जाताना सुद्धा ते होते. आणि प्रतापराव म्हणजे तुम्हाला सांगतो काय शिकवलं मी. आता एवढं युद्ध सांगितलं, एवढा प्रसंगाचं वर्णन केलं, एवढ्या तलवारी चालल्या, भाले चालले, दाणपट्टा चालला, आमच्या मराठी शिलेदारांचा पराक्रम चालला. या युद्धाचं महत्व काय. आम्ही जिंकलो एवढंच महत्व आहे का हो? अहो मुळीच नाही. प्रतापरावांनी काय केलं, प्रतापरावांनी या युद्धाची रचना अशी केली, या युद्धाची योजना अशी केली आणि या युद्धामध्ये अशा पद्धतीने मारा केला की आतापर्यंत आम्ही मुघलांच्या प्रचंड फौजेविरुद्ध डोंगरदऱ्यात लढू शकत होतो, पण मैदानात मात्र आम्हाला धाकधूक वाटायची. साल्हेरीचं रणांगण मारल्यानंतर, साल्हेरमध्ये जंग फत्ते केल्यानंतर आम्हा मराठ्यांच्या सैन्याला एक आत्मविश्वास आला. आता आम्ही दिवसा ढवळ्या खुल्या मैदानात सुद्धा मुघलांच्या फौजेला झोडू शकतो. असे एक दुर्दम्य आत्मविश्वास, अशी एक मानसिक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि याला कारण आमचे प्रतापराव गुजर आहेत. मराठी सैन्याच्या विजेसारख्या वेगवान चपळ हालचाली आणि शत्रूला बेधडक अंगावर घेऊन झुंजणं हे त्यांनी शिकवलं. बरं, नुसतं शिकवणं महत्वाचं नाही. आनंदराव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, तुकोजी वरखडे अशी अनेक तरुण फळी त्यांनी तयार केली त्यांच्या हाताखाली. शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे लाडके सेनानी. प्रतापरावांबद्दल किती बोलता येईल. राव असे भयंकर पराक्रमी होते. एकदा त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र सुरतेच्या अधिकाऱ्याला होतं आणि त्याच्यात जर प्रतापरावांची आपण भाषा वाचली तर प्रतापराव आणि मराठी सेना त्यांच्या अंगामध्ये किती जोश यायला लागला होता ह्याची आम्हाला जाणीव होईल. त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही सुरतेचे लोक आम्हाला मराठ्यांना खंडणी देत जा आणि जर दिली नाहीत तर तुम्हाला आम्ही पुन्हा लुटायला येऊ. आणि या कामगिरीवर शिवाजीराजांनी माझी प्रतापराव गुजराची निवड केलेली आहे. म्हणजे प्रतापरावांनी कसली दहशत दिली सुरतेच्या लोकांना. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, असं लिहितात प्रतापराव, ते पत्र उपलब्ध आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की सुरतेला नवीन बांधलेला तट आणि तुमची छोटीशी फौज तुमचं रक्षण करेल तर त्या फौजेचा खुर्दा मी कसा उडवतो हे बघायचं असेल तर आम्हाला खंडणी देऊ नका, अशी भाषा लिहिली. ही रग, ही दहशत, ही धगधग जी प्रतापरावांमुळे आम्हा मराठी सैन्यामध्ये आलेली होती ना, तिला तोड नाही. आम्ही आतापर्यंत गनिमी काव्याने लढतच होतो, ती आमची युद्ध पद्धती. पण खुल्या मैदानात घुसून मोगलांच्या एवढ्या मोठ्या फौजा स्वतःच्या छाताडावर घ्यायच्या आणि त्यांचा पराभव करायचा, ही रग, ही जिद्द आम्हाला कोणी शिकवली असेल तर ती शिकवली आमचे शिलेदार सरनोबत प्रतापराव गुजरांनी शिकवली. तुम्हाला सांगतो, शिवाजी राजांच्या जवळचे अत्यंत जिवलग अशी काही जी मोजकी मंडळी होती, त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे होते, त्याच्यामध्ये प्रतापराव होते. शिवाजी महाराज प्रतापरावांना ओळखत होते आणि प्रतापराव शिवाजी महाराजांना पूर्ण ओळखत होते. एकमेकांची सुख दुःख, एकमेकांची आवड निवड. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अतिशय गोड प्रसंग, इतिहासात सहसा ज्याचा कुठे उल्लेख येत नाही, आपण फारसा ऐकत नाही, असा तुम्हाला सांगतो.
जो प्रतापराव गुजरांमुळे घडला. शिवाजी महाराजांना चाफ्याची फुलं आवडायची, सोनचाफ्याची आवडायची. कोंडाजी फर्जंदाने अवघे 60 मावळे घेऊन पन्हाळा किल्ला जिंकला. गुढीपाडव्याचा दिवस होता. तो बेशक खान, बाबू खान त्याला ठोकलं. 60 मावळे घेऊन पन्हाळा किल्ला जिंकल्यावर रातोरात शिवाजी महाराज निघाले. कुठे? पन्हाळगडावर कोंडाजीला भेटायला, तो पन्हाळा बघायला, जिंकलेल्या पन्हाळ्यावरती पाऊल ठेवायला. आणि मग शिवाजी राजांबरोबर प्रतापराव तर होतेच, शिवाजी महाराज गडावर गेले. त्या दरम्यान 2 दिवसात प्रतापरावांनी त्यांच्या मनात आलं, त्यांना माहिती होतं शिवाजी महाराजांना कशाने आनंद होईल, कशाने त्यांना खूप छान वाटेल, त्यांचं सुख त्यांना त्याच्यामध्ये मिळेल. प्रतापरावांनी आसपासच्या सैनिकांना, शिपायांना आदेश देऊन आसपासच्या परगण्यात असलेल्या अनेक गावांमधून चाफ्याची फुलं मागवली. आणि किती? 1,00,000 फुलं मागवली. सोनचाफ्याची 1,00,000 फुलं त्यांनी पन्हाळगडावर आणली. आणि पन्हाळगडावरचा जो कुशावर्त तलाव आहे, त्या कुशावर्त तलावामध्ये शिवाजी महाराजांना त्यांनी स्नान करायला लावलं. आणि त्या कुशावर्त तलावामध्ये ती 1,00,000 सोनचाफ्याची फुलं त्यांनी सोडली. अशा 1,00,000 सोनचाफ्याच्या तळ्यामध्ये शिवाजी महाराज आंघोळ करत होते, स्नान करत होते. मंगल स्नान त्यांचं त्या ठिकाणी झालं. त्यांच्यासोबत युवराज संभाजीराजे होते. आणि शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आले की इतका आनंदाचा क्षण. खरं तर तुम्हाला सांगू का, 50 वर्षाचं आयुष्य आमच्या शिवाजी महाराजांचं, त्यातली 36 वर्ष राजकारणामध्ये गेली. आणि त्या 36 वर्षातली सुद्धा अनेक वर्ष, बहुसंख्य दिवस, बहुसंख्य महिने, असंख्य आठवडे हे शत्रूशी झुंज देत, शत्रूला त्या ठिकाणी सामोरं जात, शत्रूविरुद्धची योजना तयार करत, असे धगधग करत गेले, पळापळीच्या आयुष्यात गेले. महाराजांच्या आयुष्यात सुख फार कमी आलं, आनंदाचे क्षण फार कमी आले, प्रेमाचे क्षण फार कमी आले. पण जे काही आले त्यातला अतिशय आनंदाचा आणि भावनिक प्रसंग हा होता की 1,00,000 सोनचाफ्याची फुलं असलेल्या त्या तळ्यामध्ये शिवाजी महाराज पहाटेला मंगल स्नान करत होते. आणि बाजूलाच त्यांचे सारे शिलेदार थांबले होते आणि त्यांच्यावर सोनचाफ्याची फुलं उधळत होते. केवढा मंगलमय आणि गोड प्रसंग आहे. साखरेपेक्षा गोड, अमृतापेक्षा गोड असा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पुन्हा कधी नाही आला. हा जो प्रसंग घडला त्याला कारण प्रतापराव. कारण काय? प्रतापराव महाराजांना ओळखत होते, त्यांच्या जीवाचे जिवलग, एकमेकांची भाषा एकमेकांना मनात नाही समजायची, अत्यंत लाडके सेनानी असे प्रतापराव आमचे होते. त्याचा तो जो प्रसंग आहे, गडी तयार करणं म्हणजे नवीन शिलेदार तयार करणं. कितीतरी ठिकाणी त्यांनी स्वतःच्या सोबत अनेक तरुण मुलं नेली, वेगवेगळ्या आघाड्यांवर पाठवली, दक्षिण दिग्विजयात. आणि नंतरच्या काळामध्ये, पुढच्या काळात औरंग्याविरुद्ध लढताना जी तरुण फळी आमची घडलेली होती ती 15 ते 20 वर्षाची असताना प्रतापरावांनी तयार केलेली होती. असा एक रांगडा मराठा शिलेदार. नेमकं झालं काय? बहलोल खान नावाचा पठाण हा आमच्या स्वराज्यावर चालून आला. हा अतिशय क्रूर होता, अतिशय कपटी होता. हिंदवी स्वराज्य गिळावं असं त्याला पहिल्यापासून वाटत होतं. आणि शिवाजी महाराजांनी या बहलोल खानाचा पुरा अभ्यास केला होता. आणि तो स्वराज्यात येत असताना दिवस होते 1674 सालचे. शिवाजी राजांचा राज्याभिषेक दिवसामासाने जवळ येत चाललेला होता. राज्याभिषेकाची तयारी पूर्ण राज्यामध्ये चालू होती. आणि अशावेळी बहलोल खान शिरला. शिवाजी महाराजांना बातमी कळली. शिवाजी महाराजांनी एक पत्र प्रतापरावांना पाठवलं. त्या पत्रातले शब्द पहा शिवाजी महाराजांचे कसे आहेत. महाराज काय म्हटले? राव तो बहलोल बहुतच वळवळ करतो, त्यास धरावा अथवा मारावा. आज मितीस आम्ही बहुत खान मारिले, पण नामांकित धरीला ऐसा कोणी नाही. या बहलोलास धरली याने ये दिसी हिंदुस्तानचे राजकारणी सलामत पैसे, तरी त्यास धरणे, त्यास ओढून आणणे. काय शब्द आहेत महाराजांचे. महाराजांचं राजकारण कशा पद्धतीने कुठे वळण घेईल काहीच सांगता येत नव्हतं. महाराजांचे शब्द असे आहेत, आजपर्यंत आम्ही अनेक शत्रूंना लोळवलं पण जिवंत धरला असं कोणी नाही. हा
आदिलशाहीचा वजीर आहे, याला धरून आणा. याला जर आपण धरून आणलं तर आज देशाच्या राजकारणात दहशत बसेल. शिवाजी महाराज इतके भयंकर आहेत राजकारणाच्या बाबतीमध्ये, शत्रूच्या बाबतीत शत्रूप्रमाणे. आमचे तुकोबाराय सांगून गेलेले आहेत की भले तरी देऊ गांडीची लंगोटी, खरा शब्द हा आहे गाथेमध्ये, नाठाळाचे काठी देऊ माथा, किंवा आणखी एक खटासी व्हावे खट उद्धटासी उद्धट असंही म्हटलेलं आहे. महाराज तसे होते, शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणार. आणि त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे प्रतापरावाला पत्र लिहिलं. का लिहिलं? त्यांना माहिती आहे या ताकदवान बहालोलचा नाश करणारा आणि त्याला ओढत फरफटत आणणारा एकमेव माणूस आपल्याकडे, त्याचं नाव आहे प्रतापराव गुजर. आणि जसं पत्र आलं राव निघाले आणि त्या उमराणीच्या परिसरामध्ये त्या नदीचं पाणी, ज्या नदीचं पाणी बहालोल खानाची सेना प्यायची, त्याची जनावरं प्यायची, प्रतापरावांनी थेट त्याच्यावर अटॅक केलाच नाही. इतका विलक्षण बुद्धीचा सरनोबत आमच्या मराठी राज्याला मिळालेला होता. त्यांनी काय केलं? त्यांनी शत्रूची सेना हिरली, ती पाणी कुठे पितीये हे पाहिलं आणि अचानक छापा टाकला आणि तो पाणवठाच त्यांनी ताब्यात घेतला. म्हणजे काय केलं? त्या नदीवर पहारे बसवले. आता ह्याचं गांभीर्य बहालोल खानाला अजून नव्हतं, पण त्याच्या हत्तींना, त्याच्या घोड्यांना पाणी पाजायची वेळ आली आणि जेव्हा त्याचे सैनिक त्या जनावरांना घेऊन त्या पाणवठ्याच्या दिशेने निघाले, हे बघित तिथं जाऊन बघता तर मराठे उभे. ते एकदम घाबरलेच, त्यांना घाम फुटला आणि ते पळत पळत बहालोल खानाकडे आले आणि सांगितलं मराठ्यांनी आपलं पाणी ताब्यात घेतलंय. बहालोल खान कच्च्या गुरूचा चेला नव्हता, त्याला कळलं कोणतरी जबरदस्त ताकदीचा सरदार समोर आहे, तोही युद्धाला तोंड फुटे, तोही युद्धाला तयार होईना. त्याने 3-4 दिवस वाट पाहिली आणि अखेर त्याचं पाणी संपलं, त्याच्याकडे असलेला साठा संपला. आता समोर जाण्या वाचून पर्याय नव्हता. त्याने तलवारी उपसल्या. तोच या ठिकाणी प्रतापरावांच्या एका तुकडीने त्यांच्यावर हल्ला चढवला सुद्धा. भयंकर रणकंदन झालं. सुरुवातीच्याच अवघ्या काही वेळामध्ये बहालोलची सेना उडवायला सुरुवात केली. बहालोल खान शहाणा बनला आणि त्याने प्रतापरावांकडे वकील पाठवला आणि त्या वकिलाने असं सांगितलं की आम्ही चूक केली, तुमच्या इथे आलो, आम्हाला धर्मवाद द्या, आम्हाला सोडून द्या, आम्ही जातो. केवढा मोठा विजय! समोरची आदिलशाही फौज पाण्या वाचून तडफडून मारली आणि नाक मुठीत धरून शत्रूला शरण आणला, असे प्रतापराव होते. पण नेमकी चूक तिथंच झाली. काय सांगावं? कुणाच्या आयुष्यात, कुणाच्या नशिबात, एखाद्या महापराक्रमी पुरुषाच्या आयुष्यात कसं आयुष्य वळण घेईल सांगता येत नाही. प्रतापरावांचं मन गहिवरलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बहालोल खानाची विनंती मान्य केली आणि त्याला सोडून दिलं. नेमके महाराजांचे शब्द होते, त्यास धरावा, त्यास धरून आणावा. आणि राव ते शब्द विसरला आणि त्याने बहालोला सोडलं. त्याला वाटलं आता काय हा परत येत नाही. आणि प्रचंड विजय मिळाल्यामुळे प्रतापराव परत फिरले. त्या बहालोल खानाकडचं सगळं सामान घेतलं. पण बहालोल खान हा जो शत्रू होता, हा अत्यंत विखारी होता, विषारी होता. तो थोड्या पुढच्या अंतरावर गेला, त्याने सगळी फौज जमवली आणि तो दुप्पट वेगाने पुन्हा स्वराज्यात घुसला. प्रतापरावांनी बहालोल खानाला ठोकलाय ही बातमी शिवाजी महाराजांना कळलेली होती. पण त्यांना पाठोपाठ ही सुद्धा बातमी कळली की रावांनी बहालोल खानाला सोडून दिला. ते काही बोलले नाहीत. पण त्यांना ज्यावेळी तिसरी बातमी शिवाजी महाराजांना कळली की तो बहालोल खान पुन्हा परत फिरलाय आणि आता तो आमच्या स्वराज्यामध्ये शिरतोय, हे बघितल्यावर शिवाजी महाराज भयंकर संतापले. आणि मग त्यांनी ते पत्र लिहिलं, राव चला काय निमित्त केलात, कोणी सांगितले चला करावयास, आपण तो केवळ शिपाईगिरी दाखवलीत, सेनापती पद दिसलेच नाही. त्या बहालोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका, जा. अशा पद्धतीचं ते पत्र, अशा पद्धतीचे ते शब्द शिवाजी राजांचे प्रतापरावांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले. एक एक शब्द रावाचं काळीज कापत कापत निघाला. हो महाराज हजेरी घेत आहेत, महाराज झाडतायत, राव चला काय निमित्त केला तो, कोणी सांगितले चला करावयास, त्यास धरावयास सांगितलं असताना सोडला कशासाठी. आता तो पुन्हा परत फिरेल, पुन्हा लेकीबाळीची आबरू लुटेल, पुन्हा शेतीवाडी नष्ट करेल. या जबाबदार कोण? प्रतापराव, या जबाबदार तुम्ही.
हे शब्द रावाच्या काळजामध्ये शिरलेले होते. तारीख होती 24 फेब्रुवारी 1674. शिवरात्र होती त्या दिवशी आणि राव कुठेतरी 6 शिलेदारांच्या सोबत एखाद्या देवळात एखाद्या आडवाटेवर होता आणि कुठल्या तरी वाटाड्याने त्याला येऊन सांगितलं, राव बहलोल आलाय, नेसरीची खिंड ओलांडतोय. एवढे शब्द ऐकले आणि प्रतापरावाच्या मस्तकावरची शीर तटतटून फुगली. वीज कोसळावी अशा पद्धतीनं त्याच्या मस्तकावर आघात झाला. बहलोल नाव ऐकताच प्रतापराव सुरुंगासारखा भडकला. त्याने काही विचार केला नाही. त्यानं घोड्याला टाच मारली, ते जनावर उधळलं आणि रावाची तलवार म्यानाच्या बाहेर आली आणि तगडक तगडक ताड 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 तापा टाकत तो उधळत निघाला. त्याच्या सोबत असलेले 6 शिलेदार त्याला हाका मारतात, राव थांबा, राव थांबा, फौज घेऊ, फौज घेऊ. ऐकायला राव थांबलेलेच नव्हते. ते गेले, त्यांच्या पाठोपाठ गेले. आता त्यांना सोबतीला हे 6 स्वार आणि ते 7वे, म्हणून तर ते वर्णन आहे, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. मागे 20-25 हजाराची सेना. पण प्रतापराव बेहोश झालेले होते, बेभान झालेले होते. राजांचे शब्द त्यांच्या जिवारी लागले आणि ते तसेच निघाले बहलोल खानाला मारायला. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या सातार पुनिमाना, छावणीत शिरले थेट भेट गनिमाना, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले 7, वीर दौडले 7. हे 7 जण त्या ठिकाणी फौजेत घुसले. भयंकर तांडव त्यांनी चालू केलं. आधीच तो राव होता, त्यात त्याच्या मस्तकात राग होता, हातामध्ये समशेर होती. त्याने काही विचार न करता त्या वार काढायला सुरुवात केली. त्याच्या तडाख्यात सापडला तो मेला. कुणी जिवंत उरलं नाही. सुरुवातीच्या 25-30 जणांना लोळवत लोळवत हे आतमध्ये शिरले. खानाला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं मराठे आले, मराठे आले. त्याचे सैन्यही घाबरलं. पण पुढच्या काही क्षणात त्याला अंदाज आला, फक्त 6 लोक आहेत आणि समोर त्याला प्रतापराव दिसला. एवढ्या मोठ्या सेना समिंदरामध्ये राव तलवारी घालत घुसला होता बेदरकारपणे. त्याचा स्वभावच बेदरकार. तो घुसला. रक्ताची रंगपंचमी त्या ठिकाणी तो खेळत होता. रक्ताचे तुषार उडत होते. त्याची तलवार खाड खाड कोसळत होती. तुकडे उडत होते. पण इतक्यांविरुद्ध अवघे 7 किती वेळ टिकतील? एक एक मोहरा धरणीवरती कोसळायला लागला. त्या सागराच्या 7 लाटा जशा पृथ्वीकडे वेगाने निघालेल्या होत्या, त्यांचा जोर ओसरला. एक एक लाट माघारी गेली आणि शेवट गर्दी झाली, झुंबड उडाली, सटसट वार पडले आणि या मराठ्यांच्या स्वराज्य सेनेचे लाडके सरनोबत, जिगरबाज, जिद्दी, हिम्मतवान, ताकदवान, खतरनाक सरनोबत प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीमध्ये धरणीवरती कोसळले. खाड खाड वार झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाजी महाराज जगदीश्वराला दुधाचा अभिषेक करत असताना, पंचामृताचा अभिषेक करत असताना प्रतापरावानं नेसरीच्या खिंडीत स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. राव संपला. रावाचं शौर्यही त्याच्यासोबत संपलं. ही बातमी ज्या दिवशी शिवाजी महाराजांना कळली, महाराज ढसाढसा रडले. शिवाजी महाराज तानाजीच्या मृत्यूच्या वेळी जे रडले होते, त्यानंतर आज इतके रडले. छत्रपतींचे शब्द आहेत, राव पडला, एक बाजू पडली, आता फौजेचा कारभार कैसा चालतो, ऐसी जखम पुन्हा भरून येणे नाही. शिवाजी राजांच्या काळजाला ते लागलं. आमचे बोल लागून रावाने हे दिव्य केले, आम्ही आता राव म्हणून कोणास हाक मारू. छत्रपती रडले. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं धारा लागल्या. स्वराज्याचा सेनापती राज्याभिषेकाच्या आधी अवघे काही दिवस पडला. असे होते म्हणून तर ते वाक्य ना, दगडावर दिसतील अजूनही तेथल्या टापा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. मी जसं सुरुवातीला सांगितलं, वेडात मराठे वीर दौडले 7. काय तो आवेश. प्रतापराव संपले, पण त्यांच्याबरोबर एका महान सेनानीला आमचं स्वराज्य संपलं. सैन्याने बेधडक कसं असावं,
समोर शत्रू किती मोठा असला तरी काय हिम्मत दाखवावी, कशी जिद्द धरावी आणि शत्रूवरही कसं तुटून पडावं. मोकळ्या मैदानात सुद्धा मराठे जिंकू शकतात हा आत्मविश्वास ज्यांनी आमच्या फौजेला दिला ते आमचे सरनोबत प्रतापराव गुजर. खालून आगवर आग आग बाजूनी समशेर उसळली, सहस्त्र क्रूरती मानी, गर्दीत लोपले सात जीवते मानी, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वीर दौडले सात. असा एक बेदरकार आणि खुंखार रांगडेपणा असणारा सेनापती आमचे लाडके सरनोबत हिंदवी स्वराज्याचे शिलेदार प्रतापराव गुजरांना माझा मानाचा मुजरा.